या ठिकाणी नामकरण विधी संपन्न होत आहे. पाळणा नामकरण विधीनंतर तिकडे राजगडावरती आमच्या येसुबाई राणी सरकार गंभीर आजारी असतात. सांभाळा ना माझ्या शंभू बाळाला. त्या आश्वासन राहते की त्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता बसणार नाही. तुमच्या पंखाखाली घ्याल ना माझ्या शंभू बाळाला. राहते आमच्या नंतर शंभू बाळाचे तुम्ही भाऊसाहेब, तुम्ही बाबासाहेब. काळजी नसावी राणी सरकार. दिले आश्वासन आपणास. आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. बाळ, माझं शंभू बाळ. राणी सरकार, का गेलात आम्हाला सोडून? अशा प्रकारे राजगडावरती राणी सरकारांचं निधन होतं आणि आमचे शंभू बाळ बाळासाहेब जिजाऊच्या पंखाखाली वाढू लागतात. बघा शंभू बाळ, शिवबानंद स्वराज्याचा हा महामेरू करंगीवर तुम्हालाच पेलायचा आहे. त्यामुळे युद्ध कौशल्य व्यवस्थित आत्मसात करा. धैर्याते विषयापुंस षडास्ते शुभ जायते षडात्स जायते काम कामात क्रोधावती जायते क्रोधावती सम्मोहा सम्मोहा स्मृती विभ्रम स्मृती प्रसाद बुद्धिनाशो बुद्धिनाशो यत् प्रणयती. अशा प्रकारे आमचे शंभू बाळ संस्कृत मध्ये सुद्धा पारंगत होऊन त्यांनी वयाच्या 12व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ सुद्धा लिहिला. इकडे आमचे युवराज संभाजी सिंहाच्या जबड्यात घालूनी हात मोजती तात ही जात मराठ्याची होय मराठा. मराठा म्हणजे फक्त जातीनं मराठा नाही आहे. जो मनगटानं शूर तो महाराष्ट्रातला प्रत्येक बहुजन सुद्धा मराठा. युवराज संभाजीराजे अनाजी पंताची चोरी पकडतात आणि त्यांना खडे बोल सुनावतात. हा छत्रपती शिवरायांचा दंडक आणि तुम्ही तर धडधडीत स्वराज्याची लूट करताय. माफी असावी पुन्हा असे होणार नाही. एक डाव माफ फक्त पुन्हा असे होता का प्रदेश. मुद्रा राणी सरकार, कृपया या लोखंडावरती मोहर उमटावी. अनाजी पंत लखोट्यावरती सोयराबाईकडून सही शिक्का घेऊन
तो लखोटा औरंगजेबचा सुपुत्र अकबराला सादर करतोय आणि अर्ध स्वराज्य देतो म्हणतो, स्वराज्याशी थेट गद्दारी करतोय. अशा प्रकारे दुर्गादास राठोड युवराज संभाजी राजांना सोयराबाईंनी लखोट्यावरती सही शिक्का उमटवला, तो लखोटा जसाच्या तसा दुर्गादास राठोड सादर करतात. प्रिया जाओ. अनाजी पण हरामीचा सुभेदार, स्वराज्याची गद्दारी, स्वराज्याची गद्दारी म्हणजे देशद्रोह. याला एकच शिक्षा, मृत्यूदंड, तर्का पुरवणारी शिक्षा. आंबीर मामा, स्वराज्यद्रोहांना जेलबंद करा. आऊसाहेब, काय चुकलं माझं? मी असा काय गुन्हा केला? आमच्या महासाहेब साहेबांचे निधन झाल्यानंतर आम्ही तुमच्याकडे आऊसाहेब म्हणून पाहिलं. हो अहो, त्याला एवढ्या मोठ्या उघडण्याचं बळ नव्हतं. त्याला तुम्ही त्या रियाच्या लाटेवरती भरकटण्यासाठी सोडून दिलं का? मोहरावून त्याला तुम्ही का स्वराज्यद्रोह केलात? आम्ही तुम्हाला नजर केंद्रात ठेवत आहोत. आदाबासाहेब हयात असते तर आपल्या पित्याबाबत काय वाटले असते? नाही शंभूबाळ, हा केवळ आपला गैरसमज आहे. आऊसाहेब, आज यांच्या शिक्षेचा दिवस उजाडलाय. गद्दारांना माफी नाही, देणं हत्तीच्या पायी. पुन्हा असा स्वराज्यद्रोह कोणी करू नये याची अंमलबजावणी लागलीच व्हावी. अशा प्रकारे युवराज संभाजीराजांनी गद्दार मंत्र्यांना हत्तीच्या पायी दिलं. श्री शंभो शिवजातस्य रुद्रादेवीव राजते यलंकस्य विलोलेखा वर्तते कस्य नोपरि भवानीचा पुरंदरीचा रूप प्रचंड दुर्ग जन्मला. तऱ्यान भागवतून सप्तसागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला. कणकरतरी हळवा शिव समान वासतो माय भूमिका श्वास भगव्या सीमानो धर्मशील शौर्यवती आसनास छत्रपती केसरी अतुल्य शोभा. कीर्तिमंत शौर्यवंत राजसी कुशाग्र बुद्धिवंत शोभला. हरे ओम स्वस्ति न इंद्र वेदश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम प्रायः प्रेतन्यां पाय ओषधे भूपयो अंतरिक्षेपयो धाः पायस्वते प्रदेशः सन्तो मह्यम् ओम विष्णोरनाथमस्ति विष्णोः. कसं केलं असेल छत्रपतींनी स्वराज्याच्या वटवृक्षाची निर्मिती? अहो, कसे साध्य असेल की मी या शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याची? अहो, कसं पेललं असेल तलवारीच्या टोकावरती स्वराज्य निर्माण करण्याचा संकल्प? हे अजूनही इतिहासाला न उलगडणारं व्यक्तिमत्व आहे. नमो पार्वती पदे हर हर महादेव. जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी. राज्याभिषेक सोहळ्याच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज
संगमेश्वराकडं सल्लामसलत करण्यासाठी प्रस्थान करताय. आंबेर मामा, आपण गडावरच राहावे. आम्ही सल्लामसलतीसाठी संगमेश्वराकडे प्रस्थान करत आहोत. आणि औरंगजेबचा सरदार मुकर्रम खान छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे ध्वस्त करतो, पकडतो. आमचे छत्रपती कैद केले जातात आणि त्यांना औरंग्यापुढे हजर केलं जातं. या अल्लाह, मैं तेरा बहुत शुक्रगुजार हूँ. आखिरकार आया शिवा का बच्चा संभा मेरे शिकंजों में. अरे ओ संभा, झुको, कदम बोशी करो. आम्ही छत्रपती आहोत, झुकत नसतो, झुकवायला लावतो. औरंग्या अरे हट, सोडा मला. निकालो इसकी आंखें, काट डालो इसकी जुबान, खींचो इसकी खाल, बच न पाए शिवा की कोई नस्ल. लेके जाओ इसको, सजा दो. तखलिया. अशा प्रकारे सजेचा अंमल चालू होतो. तुम्हारे रगों में बहुत गर्मी है ना? ले, तेरी गर्मी अभी उतरता हूँ. जगदम्ब जगदम्ब. तेरी वही वो जुबा है ना जो हम मुगलों पर बहुत चिल्लाती थी. और वही जो आंखें है ना जो हम मुगलों पर बहुत गुर्राती थी. आज वो आंखें ये निकाल देता हूँ. हे तेच डोळे होते ज्या डोळ्यांनी पाहिलं होतं अखंड हिंदुस्थानाचं स्वप्न. ही तीच जीभ होती ज्या जिभेनं म्हटलं होतं आऊसाहेब, आबासाहेब, जगदंब जगदंब जगदंब. तो काळा कुट्ट दिवस उजाडला. फाल्गुनी मध्य अमावस्या, गुढी पाडव्याचा आतला दिवस. त्या दिवशी औरंगजेबानं छत्रपती संभाजीराजांना हलाल करून शास्त्र शास्त्र